3 महिन्याचे मानधन नाही, आम्ही जगायचे तरी कसे? 2 लाख अंगणवाडी सेविका आणि मदतनीस चिंतेत. नमस्कार मैत्रिणींनो, मी सरिता वाघमारे पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्मार्ट प्रीस्कूल एज्युकेशन या तुमच्या आवडत्या चॅनलवर सहर्ष स्वागत करते. मैत्रिणींनो, पुण्यावरून जरी ही न्यूज असली तरी राज्यातील 2 लाख अंगणवाडी सेविकांचे तब्बल 3 महिन्याचे अर्धे मानधन केंद्र सरकारकडून प्रलंबित आहे. मागील महिन्यांपासून मदतनीसांचेही मानधन केंद्र सरकारकडून प्रलंबित आहे. योजनाबाह्य कामांनी आधीच त्रस्त झालेले अंगणवाडी कर्मचारी आता या थकीत मानधनामुळे चिंतित झालेले आहेत. मैत्रिणींनो, आधीच 3 महिन्याचं मानधन अंगणवाडी कर्मचाऱ्यांचं रखडलेलं आहे. त्यात आणखी एक बॅड न्यूज अशी की अंगणवाडी संघटनांकडून असं कळतंय की आता अंगणवाडी सेविकांचं जे अंतर्गत पर्यवेक्षिका भरतीसाठी जे वयोमर्यादा होती ती आता 45 ठेवण्यात येईल असं आयुक्तांनी सांगितलेलं आहे. आता त्यासंबंधी संघटनांनी कोर्टामध्ये केस टाकलेली आहे, परंतु त्या केसवर सुनावणी चालू आहे. अजून फायनल निकाल आलेला नाही. तरी पण 45 वय जर राहिलं तर राज्यातील अशा कित्येक अंगणवाडी सेविकाताई आहे की त्या हाय क्वालिफाईड आहे, परंतु त्यांना आतापर्यंत 12-13 वर्ष जॉईन होऊनही चान्स मिळालेला नाही अंतर्गत सुपरवायझर भरतीसाठी. याचं कारण असं की 2011 पासून ग्रामीण भागासाठी अंतर्गत मुख्य सेविका भरतीच केलेली नाही सरकारने. तर हा सेविकांवर झालेला अन्याय आहे आणि तो अन्याय आता शासनाने दूर करावा. शासनाने अंगणवाडी सेविकांना 50 वयोमर्यादा तरी अंगणवाडी मुख्य सेविका भरतीसाठी द्यावी अशी सर्व अंगणवाडी कर्मचाऱ्यांची इच्छा आहे. तर आता सुपरवायझर मुख्य सेविका ग्रामीण भरती निघणार आहे आणि त्यामध्ये जर 2011-12ला लागलेल्या अंगणवाडी सेविकांना चान्स मिळालेला नाही तर यापेक्षा अत्यंत वाईट बातमी आणखी कोणती असेल तुम्ही सांगा. सरकारने यासंबंधी योग्य तो निर्णय घ्यावा असं सर्व अंगणवाडी सेविकांना वाटते. कोणत्याही सेविकेचं नुकसान होऊ नये, कारण 2011-12ला लागलेल्या सेविकासुद्धा उच्च शिक्षित आहे. त्यांना चान्स मिळायला हवा, कारण की त्यांनी आत्तापर्यंत शासनाला अतिशय उत्कृष्टरित्या सेवा दिलेली आहे. म्हणून सरकारने त्यावर नक्कीच विचार करावा, कोर्टाने नक्कीच विचार करावा आणि अंगणवाडी सेविकांना योग्य तो न्याय द्यावा. जर असं झालेलं नाही, फायनल निकाल लागला आणि जर असं झालेलं नाही, सेविकांताईंनो ग्रामीण मुख्य सेविका भरती जर निघाली आणि त्यामध्ये वयोमर्यादा 45 असली तर ज्या सेविकाताईंवर अन्याय झालेला असेल त्या सर्व सेविकाताईंनी एकत्र येऊन त्या अन्यायाविरोधात लढा उभा करावा. त्यासाठी सर्वांनी एकत्र यावं असं मला वाटते. तर तुम्हाला काय वाटते हे कमेंटमध्ये टाकायला विसरू नका. मैत्रिणींनो, सध्या महाराष्ट्र राज्यामध्ये 2 लाखाच्या वर अंगणवाडी कर्मचारी असून अंगणवाडी सेविकाताईंना 13,000 व मदतनीसांना 7,500 रुपये दरमहा मानधन मिळते. राज्य सरकार व केंद्र सरकार असे दोघं मिळून हे मानधन महिला व एकात्मिक बालविकास आयुक्त कार्यालयाच्या माध्यमातून हे मानधन प्रत्येक अंगणवाडी ताईंच्या खात्यात ऑनलाईन पद्धतीने थेट खात्यात जमा होत असते. अंगणवाडी सेविकाताई यांचे प्रत्येकी 4,500 रुपये केंद्र सरकारकडून दिले जाते आणि मदतनीस ताईंचे पण तसेच. केंद्र सरकारचा वाटा केंद्र सरकारकडे सध्या 3 महिन्याचा शिल्लक आहे. ते पैसे आयुक्त कार्यालयाकडे येतात व तिथून राज्य सरकारच्या हिश्श्यासह ते पैसे कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात जमा होते. मागील 3 महिन्यापासून अंगणवाडी ताईंना केंद्र सरकारचे दरमहाचे 4,500 रुपये मिळालेलेच नाहीत. जानेवारीपासून मदतनीसांचे मानधन प्रलंबित ठेवण्यात आलेले आहे. तर हे 3 महिन्याचे मानधन केंद्र सरकारने का रोखून ठेवलेले आहे हे आपण समोर पाहणार आहोत. तर व्हिडिओत शेवटपर्यंत टिकून राहा आणि तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. मैत्रिणींनो, तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मैत्रिणींपर्यंत पण शेअर करायला विसरू नका. मैत्रिणींनो, अंगणवाडी ताईंना गेल्या 3 महिन्यापासून अपुरे मानधन मिळत असल्याने या कर्मचाऱ्यांसमोर आता आर्थिक अडचणी उभ्या राहिलेल्या आहेत. ग्रामीण भागातील महिला हे काम करतात, त्यांचा प्रपंचच आता या मानधनावर अवलंबून असतो. केंद्र व राज्य सरकार मात्र सातत्याने या कर्मचाऱ्यांवर राष्ट्रीय कर्तव्य म्हणून योजनाबाह्य कामे सोपवत असतात. त्यात सर्वेक्षणापासून अनेक कामेही त्या तन्मन धनाने करत असतात. दोन्हीही सरकारांच्या कल्याणकारी योजनांचा प्रचार व प्रसार तसेच प्रत्यक्ष अंमलबजावणीही याच कर्मचाऱ्यांना करावी लागते. दिवसाच्या 8 तासापेक्षा अधिक वेळ त्यांना यासाठी द्यावा लागतो.
गावांमध्ये फिरावे लागते, त्यामुळे अंगणवाडी संघटनांकडून सातत्याने मानधनवाढीची मागणी केली जात असते. त्यासाठी आंदोलने केली जातात, मोर्चे काढले जातात, मात्र सरकार त्याकडे लक्षच देत नाही. आता मात्र मानधन कमी येत असल्यामुळे आर्थिक अडचणी कशातून भागवायचा असा प्रश्न या महिला कर्मचाऱ्यांसमोर उभा राहिलेला आहे. कारण अंगणवाडी सुटल्यानंतर त्यांना घरी जाऊन पण अंगणवाडीचे कामे करावे लागतात आणि त्यामुळे त्या इतर आणखी कोणताही मोबदला मिळवण्याचे काम उर्वरित वेळात करू शकत नाही. संघटनांकडून आयुक्त कार्यालयाकडे विचारणा झाल्यानंतर त्यांनी संगणक प्रणालीत केंद्र सरकारने बदल केल्यामुळे त्यांचा हिस्सा जमा झालेला नाही असे सांगण्यात आलेले आहे. तर संगणक प्रणालीमध्ये स्पर्श प्रणाली ही प्रणाली केंद्र सरकार अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनाविषयी कार्यान्वित करत आहे. त्यामध्ये अपडेशन सुरू आहे, काही जिल्ह्यांचे झालेले आहे. त्यासंबंधी ताईंनो स्पर्श प्रणाली म्हणजे काय यासंबंधी मी एक डिटेल व्हिडिओ या चॅनलवर टाकलेला आहे, तो सर्व ताईंनी बघून घ्यावा. तर याआधीच सर्वांचे मानधन PFMS या संगणक प्रणालीतून होत होते. केंद्र सरकारने आता नवी स्पर्श ही संगणक प्रणाली आणली आहे. त्यामध्ये माहिती जमा करण्याचे संपूर्ण राज्याचे काम झालेले नाही, त्यामुळे मानधन थकले असल्याचे आयुक्त कार्यालयाने सांगितलेले आहे. अशी माहिती अंगणवाडी कर्मचाऱ्यांकडून देण्यात आलेली आहे. हे काम कधी पूर्ण होणार व मानधन कधी जमा होणार याविषयी मात्र त्यांच्याकडून काही सांगितलेले जात नाही असे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. सर्व अंगणवाडी सेविका आणि मदतनीसताई आपल्या कुटुंबाला हातभार म्हणून ग्रामीण भागातील महिला हे काम करत असतात. अपुरे मानधन, कामाचा ताण यामुळे सर्वच अंगणवाडी महिला कर्मचारी त्रस्त झालेले आहेत. प्रोत्साहन भत्ता म्हणून कामावर आधारित मिळणारी रक्कमही कधीच दर महिन्याला मिळत नाही. 5 ते 7 महिन्यांनी एकत्रित रक्कम जमा केली जाते. प्रामाणिकपणे काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांच्या बाबत सरकार गंभीर नाही हेच यातून दिसत आहे असे गीतांजली थिटे यांनी म्हटलेले आहे. गीतांजली थिटे, प्रमुख, राष्ट्रीय मजदूर संघ, अंगणवाडी विभाग. मैत्रिणींनो, आतापर्यंत तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला आहे, व्हिडिओच्या शेवटी आल्या आहे. तर या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओला भरपूर शेअर करा, जेणेकरून आपल्या संघटनापर्यंत आणि शासनापर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल आणि लवकर आपल्या मानधनावर आणि अंतर्गत मुख्य सेविका भरतीच्या वयोमर्यादेवर सरकार त्यावर विचार करेल आणि कोणावरही अन्याय होणार नाही याची सरकार दखल घेईल, माननीय कोर्ट दखल घेईल अशी आशा करूया. तर मैत्रिणींनो, भेटूया नवीन विषयासह या चॅनलवर पुन्हा एकदा. तोपर्यंत आनंदी राहा आणि शिकत राहा. थँक्यू सो मच.